नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची संस्कृत संपूर्ण या विषयाची प्रथम सत्रांत परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रथम विभाग सुगम संस्कृतम 8 गुणांसाठी आहे। प्रश्न पहिला अ, चित्र दृष्टवा नामानी लिखत 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 5 चित्रांपैकी कोणत्याही 4 चित्रांची तुम्हाला नावे लिहायची आहेत। प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न, संख्या अक्षरे अंके वा लिखत 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। खाली काही संख्या दिलेल्या आहेत, अक्षर दिलेले आहेत। ज्या ठिकाणी संख्या आहेत ते अक्षरात लिहायचे आहेत आणि अक्षर जर दिलेले असतील तर संख्यात लिहायचे आहे। ई प्रश्न, समय स्तंभ मेलन कुरुत 2 गुणांसाठी आहे। पहा त्या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहे, अ स्तंभ आणि ब स्तंभ यांच्या। द्वितीय विभाग गद्य 20 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न दुसरा अ, गद्यांश पठित्वा अधोनिर्दिष्टा कृती कुरुत 7 गुणांसाठी आहे। या ठिकाणी जो गद्यांश दिलेला आहे तो गद्यांश वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती करायची आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित सर्व प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि आपल्या वहीमध्ये सोडवायची आहे। प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। कृती क्रमांक 1 अवबोधनम 3 गुणांसाठी आहे। 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। क, उचित कारण चित्वा वाक्य पुनर्लिखत। ग प्रश्न, पूर्ण वाक्यान उत्तर लिखत। घ प्रश्न, अमरकोशा शब्द योजित्वा वाक्य पुनर्लिखत। कृती क्रमांक 2 शब्दज्ञान 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे 2 गुणांसाठी। ग प्रश्न, पूर्वपद लिखत आणि कृती क्रमांक 3 पृथक्करण 2 गुणांसाठी आहे। क्रमेण योजयत ती वाक्य योग्य क्रमाने लावायची आहे। प्रश्न दुसरा आ, गद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत 7 गुणांसाठी आहे। पुढे दुसरा गद्यांश दिलेला आहे, तो गद्यांश वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 1 अवबोधनम 3 गुणांसाठी आहे। 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत। क प्रश्न, उचित पर्याय चित्वा वाक्य पुनर्लिखत। ख प्रश्न, पूर्ण वाक्यान उत्तर लिखत। ग, वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। घ, अमरकोशा शब्द योजित्वा वाक्य पुनर्लिखत। कृती क्रमांक 2 आहे शब्दज्ञानम आणि त्यामध्ये क, ख आणि ग प्रश्न देण्यात आलेले आहे। 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी सोडायचे आहे। कृती क्रमांक 3 पृथक्करण 2 गुणांसाठी आहे। ई प्रश्न, माध्यम भाषेया सरळार्थ लिखत। दोघांपैकी कोणतेही एक प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला 4 गुणांसाठी। ई प्रश्न, माध्यम भाषेया उत्तर लिखत।
2 गुणांसाठी आहे। 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। तृतीय विभाग पद्य 18 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न तिसरा अ, पद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत 4 गुणांसाठी आहे। 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। त्यातील प्रश्न क्रमांक क, पूर्ण वाक्येन उत्तर लिखत। ख, विशेषण विशेषयो मेलन कुरुत आणि प्रश्न क्रमांक ग, संधी विग्रह कुरुत 2 गुणांसाठी आहे। क, ख, ग या 3 प्रश्नांपैकी कोणतेही तुम्ही 2 प्रश्न सोडवायचे आहे। आ, माध्यम भाषेया उत्तर लिखत 2 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे 2 गुणांसाठी। विद्येया महत्व लिखत आणि दुसरा प्रश्न आहे कदा मदहा व्यप गच्छति। कृती क्रमांक ई, पद्ये शुद्धे पूर्णच लिखत 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उ प्रश्न, माध्यम भाषेया सरलार्थ लिखत 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी। पुढचा विभाग बघा, चतुर्थ विभाग आणि त्या बाजूला दिलेला आहे पंचम विभाग। चतुर्थ विभाग आहे लेखन कौशल। प्रश्न चौथ्यातील अ प्रश्न, धातूनाम अवयांनाच उपयोग कृत्वा वाक्य निर्माण कुरुत 4 गुणांसाठी आहे आणि त्याला और देण्यात आलेला आहे। संस्कृतानुवाद कुरुत। आणि बाजूलाच पंचम विभाग मध्ये नाम तालिकापूर्ती, सर्वनाम तालिकापूर्ती, क्रियापद तालिकापूर्ती, धातू साधित विशेषण तालिका देण्यात आलेली आहे। व्हिडिओ थांबवून सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासा। आ प्रश्न, 5-7 वाक्यात्मक निबंध लिखत 5 गुणांसाठी आहे आणि त्याला और देण्यात आलेला आहे। सहाय्यक शब्दनाम आधारेन 5-7 वाक्यात्मक चित्र वर्णन कुरुत 5 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून तुम्हाला ते चित्र वर्णन करायचे आहे। पंचम विभाग मधीलच आहे समासांना तालिकापूर्ती 3 गुणांसाठी आहे। सप्तपद, विग्रह, समासनाम। तिसरा प्रश्न, समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत 3 गुणांसाठी आहे। 5 पैकी कोणत्याही 3 शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। प्रश्न चौथा, सूचनानुसार कृती कुरुत 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत 3 गुणांसाठी। कृती क्रमांक 6 अ, गद्यांश पठित्वा कृती कुरुत। गद्यांश वाचायचा आहे आणि त्या गद्यांशवर आधारित 6 पैकी 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायची आहेत। त्यातील पहिला प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तर लिखत, दुसरा प्रश्न प्रातिपदिक लिखत, 3 वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत आणि चौथा प्रश्न आहे माध्यम भाषेया सरलार्थ लिखत। 5वा प्रश्न गद्यांशात लोटल कार्यस्य क्रियापद चित्वा लिखत आणि 6वा प्रश्न आहे कारक परिचय कुरुत। 6 पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत। कृती क्रमांक आ, पद्यांश पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत 4 गुणांसाठी आहे। पुढे पद्यांश दिलेला आहे, पद्यांश व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क,
पूर्ण वाक्यान उत्तर दोघांपैकी कोणत्याही एक प्रश्न सोडवायचा आहे 1 गुणासाठी। 2 समानार्थक शब्द लिखत 2 गुणांसाठी। पुढचा प्रश्न बघा, जाल रेखाचित्र पुरयत 2 गुणांसाठी आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची संस्कृत या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।